नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई टेस्ट सिरीज नंबर 7 आपण यामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे? हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे झारखंड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावलेले आहे? ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हार्दिक पांड्या हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, 4 जुलै हा कोणत्या दिवसाचा स्वातंत्र्य दिवस आहे? 4 जुलै हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमेरिकेचा हे स्वातंत्र्य दिवस आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे? हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 13वे म्हणून शपथ घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झालेली आहे? देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे TV रविचंद्रन. काय मित्रांनो? TV रविचंद्रन यांची देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे? UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निर्माण पोर्टल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी होत्या? प्रेमा गुरव यांची नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोवा मुक्ती संग्राम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जगात सर्वात महागड्या शहराची यादी मुंबईचा कितवा क्रमांक आहे? जगात सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 136वा क्रमांक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले आहे? नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅरिबियन समुद्र. काय मित्रांनो? कॅरिबियन समुद्र यामध्ये नुकतेच म्हणजे बेरिल चक्रीवादळ आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सध्या चर्चेत असलेले भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? सध्या चर्चेत असलेले भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, हेमंत सोरेन यांची झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतलेली आहे? हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, जगात सर्वात महागड्या शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? जगात सर्वात महागड्या शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हाँगकाँग. हाँगकाँग आहे मित्रांनो, जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढविलेला आहे? केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढविलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मार्च 2025 यापर्यंत वाढविलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो,
शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेकाले यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत यांनी मांडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई शहर हे क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र मोदी हे काय आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, चिकनगुन्या हा रोग डॅशपासून होतो? चिकनगुन्या हा रोग डॅशपासून होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विषाणूमुळे होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धत वापरली जाते? मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धत वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डायलिसिस ही मूत्रपिंडावर म्हणजे पद्धत वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नेमका काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खूप कष्ट करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर डॅश या वर्षी हिंदू वारस कायदा संमत केलेला आहे. भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर डॅश या वर्षी हिंदू वारस कायदा संमत केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1956 साली हिंदू वारस कायदा हा संमत केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, रंगराजन समिती ही डॅशशी संबंधित आहे. रंगराजन समिती ही डॅशशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूकशी संबंधित आहे. रंगराजन समिती ही राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूकशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच परीक्षेवेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बोदके. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सन 2007 मध्ये डॅश हा वर्ष हा देश सार्कचा 8वा सदस्य बनलेला आहे. सन 2007 मध्ये डॅश हा देश सार्कचा 8वा सदस्य बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अफगाणिस्तान. हा काय मित्रांनो सार्क संघटनेचा 8वा सदस्य बनलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, डॅश ही सूर्याच्या जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. डॅश ही सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुध. काय मित्रांनो बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वासुदेव बळवंत फडके. हे काय होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3 प्रकार पडतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले आहे? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी चालवलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, लेखनी या नामाचे अनेकवचन ओळखा. लेखनी या नामाचे अनेकवचन आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेखण्या. लेखण्या काही अनेकवचन शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. हा काय आहे मित्रांनो स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत? लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे परमवीर चक्र. हा काय आहे मित्रांनो? भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, त्याची कविता लिहून झाली. त्याची कविता लिहून झाली. आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समापन कर्मणी. समापन कर्मणी हे वाक्य आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजची पद्धत अंमलात आणलेली आहे? कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजची पद्धत अंमलात आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? हा पण प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे ते नाशिक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, ऊट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ऊट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सांडणी. काय मित्रांनो? साडणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अपसरण चिन्ह येते. काय मित्रांनो? अपसरण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केलेले आहे? चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जे प्रकाश नारायण यांनी चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडीत आहे? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे एड्स. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, बिहू हा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आसाम राज्याशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दर्शक नामाचा वापर करतात. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.